नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे 22 जानेवारी 2024 म्हणजेच रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अयोध्या या संदर्भात। आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आणि अविस्मरणीय आहे आणि हाच दिवस आपण सगळ्यांनी घरोघरी रामज्योती प्रज्वलित केली, दिवाळीचा उत्सव साजरा केला। तर आम्ही घरी हा उत्सव कसा साजरा केला, कशी दिवाळी साजरी केली हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे। आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही जर आज मला पहिल्यांदा पाहत असाल आणि माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। आणि हो, जेव्हा चॅनलला सबस्क्राइब कराल तेव्हा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। व्हिडिओ मी सायंकाळपासून शूट करत आहे, परंतु रांगोळी ही मी सकाळीच काढून घेतली होती। सकाळी रांगोळी, हळदी लेपन हे सगळी पूजा करून घेतली होती। सायंकाळी आता जेव्हा दिवे प्रज्वलित करायचे आहे त्यावेळेला मी सगळे सोबत दिवे लावून घेतले आहेत आणि संपूर्ण रांगोळीच्या अवतीभोवती ठेवून घेते आहे। त्यानंतर पाट मांडून त्याच्यावर श्रीरामांचा माझ्याकडे फोटो होता, काळाराम मंदिर अयोध्याचा, तो फोटो मी ठेवून घेतला आहे। समई लावल्या आहेत, छान अक्षता फूल व्हायला आहेत। सोबतच इथे मी समर्थ रामदास स्वामींचा देखील फोटो ठेवला आहे। माझ्या घरात समर्थांची उपासना केली जाते। नुकतीच आता मी माझ्या मामाच्या गावाला गेले होते आणि तिथे माझ्या आजी बाबांकडून मला हा फोटो गिफ्ट मिळाला आहे। मला घरी गेल्या गेल्या हा फोटो खूप आवडला होता आणि त्यांनी मला ॲज अ गिफ्ट म्हणून दिला आहे। हा फोटो मी जेव्हा जेव्हा बघीन तेव्हा तेव्हा मला त्यांची आठवण येणार। तर अशा रीतीने मी समर्थांची आणि प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करून घेतली आहे। जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं असेल, अन्विका कंटिन्युअस माझ्या मागे मागे फिरत असते आणि ती बघत असते की नक्की आई काय करत आहे आणि आपण जसं करतो मुलांना अगदी तसंच करायचं असतं। मी इथे जी रामज्योती प्रज्वलित केली होती आणि त्या दिव्याची पूजा केली होती, तिने ते पाहिलं होतं आणि तिलाही त्याच पद्धतीने हळदी कुंकू वाहून पूजा करायची होती। सायंकाळची पूजा झाल्यानंतर मग मी इथे प्रसाद करायला घेतला आहे। तर 1 वाटी साजूक तूप घेतला आहे, त्यात 1 वाटी किंवा 1.25 वाटी आपण बारीक रवा किंवा गव्हाचं पीठ जाडसर असलेलं ते घेऊ शकतो। इथे मी जाडसर गव्हाचं पीठ घेतलं आहे। सोबतच 1 वाटी ड्रायफ्रूट आणि खोबरं टाकून घेतलं आहे। तुपातच हे आपले जिन्नस सगळं भाजलं जाईल या पद्धतीने सुरुवातीलाच टाकून घ्यायचं आहे आणि छान खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। गव्हाचं पीठ छान खमंग भाजून झाल्यानंतर 2 कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून गुठळी न पडता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पाणी सगळं पीठ शोषून घेणार। त्या स्टेजला लास्टला आपल्याला 1 कप गूळ टाकायचा आहे आणि अशा रीतीने
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी चिक्कीचा गूळ वापरला आहे, तो थोडा डार्क ब्राऊन रंगाचा असतो, त्यामुळे प्रसादाला देखील चॉकलेटी रंग आला आहे। याच्या व्यतिरिक्त आपण केशरी गूळ देखील टाकू शकतो, त्याने प्रसादाला खूप छान रंग येतो। लास्टला मी त्याच्यात वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेतली आहे आणि अशा रीतीने आपला कडा प्रसाद तयार झाला आहे। शेवटला मी देवाला नैवेद्य दाखवून दिला आहे आणि अशा रीतीने राम उत्सव साजरा केला। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।